नमस्कार, प्राध्यापक बिजू मांगले, जागा टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रश्न बाबा रामदेवांच्या औषधांचा. पतंजली आयुर्वेद मार्फत जी औषधं मार्केटमध्ये आणलेली आहेत त्या औषधांचे परिणाम कितपत होतात हा एक संशोधनाचा विषय आहे. अनेक बाबतीत अनेक जण या पतंजलीच्या विरोधात कोर्टात गेले. आता परवा 2 एप्रिलला कोर्टानं बाबा रामदेवांच्या विरोधात दिलेला निकाल बघा. बाबा रामदेवांना फटकारताना कोर्ट असं म्हणालं की तुम्ही सगळे संकेत तोडलेत. सुप्रीम कोर्टासमोर मान्य केल्याप्रमाणे तुम्ही जाहिराती न देता जाहिराती देणार नाही असं सांगत होता, पण आज तुम्ही तो हे पाळला नाहीत आणि फसव्या आणि मिसलिडिंग औषधांच्या जाहिराती टाकलात. तुम्ही अनेक मोठे दावे करता आणि हे सगळं कोर्टाला तुम्ही गृहीत धरून हे करता. याच्याबद्दल तुम्हाला शिक्षा का करण्यात येऊ नये किंवा तुमच्यावर केसेस का करण्यात येऊ नये या संदर्भातलं 7 दिवसात शपथपत्र सादर करा, अन्यथा तुम्ही कारवाईला तयार राहा. अशा पद्धतीचं गंभीर आदेश बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांना सुप्रीम कोर्टाने दिले. मित्रांनो, सुप्रीम कोर्ट बाबा रामदेव यांच्यावरती इतकं का चिडलं? खरं तर ही 2017च्या केसेस आहे. त्यावेळेला बाबा रामदेव या प्रचंड जाहिराती करायचे आणि जिथं जिथं योगाचे काही क्लासेस असायचे ते योग करत असताना बाबा रामदेव असं काही चर्चा करायची की आयुर्वेदानं जगातले सगळे प्रश्न सुटतात, सगळ्या रोगावरती रामबाण उपाय आहे आणि लोकांना मिसलीड म्हणजे फसवायचे किंवा त्यांची दिशाभूल करायचे काम बाबा रामदेव करायचे. अहो, बाबा रामदेवांनी आपल्या या जाहिरातीच्या तंत्रानं अब्जावधी म्हणजे प्रचंड मोठं भारतात अल्प काळामध्ये साम्राज्य उभं केलं, सर्वसामान्य साध्या माणसांना फसवून. जी औषधं आहेत आज सुद्धा आम्ही म्हणतो, गेल्या वेळच्या पोस्टमध्ये मी हे सगळं स्पष्ट म्हटलेलं आहे. माफ करा, पण तुलनेनं रस्त्यावरच्या एखादा कपनी घातलेल्या बाबाची मी तुलना केलेली होती. बऱ्याच जणांना ती आवडली नाही. तथापि जर एखाद्या औषधाचा परिणाम होत नसेल तर ते औषध लोकांनी का घ्यावं हा महत्वाचा प्रश्न नाही का? त्यामुळं सुप्रीम कोर्ट झिडकारताना बाबा रामदेवनी सादर केलेली माफी झिडकारताना की जे कोर्ट बलदेव सिंग त्यांच्या वकिलामार्फत ते म्हटले की यू हॅव ब्रोकन एव्हरी बॅरियर. गंभीर आहे आणि बाबा रामदेवांनी जर हे गांभीर्यानं घेतलं नाही तर काय होईल हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मंगळवार दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी हा निकाल दिलेला आहे आणि बाबा रामदेवांना सांगितलंय 7 दिवसाच्या आत शपथपत्र सादर करून आपल्यावरती कारवाई का करण्यात येईल याचे स्पष्टीकरण द्या. बाबा रामदेव हे एक भारतीय राजकारणातलं, मी राजकारण म्हणतोय आता, रामदेव असं ते एक आयुर्वेद आणि बाबा वगैरे हा भाग थोडासा विसरून जावे, माहिती घेऊया आपण. बाबा रामदेव यांचं खरं नाव रामकेशरी यादव. एक साधा माणूस. त्यानं पतंजली योगाचे क्लासेस सुरू केले आणि ते अल्पावधीत एवढे काही आपल्या बोलण्यानं त्यांनी प्रसिद्ध केले की आपल्या इकडं त्याचा एखादा तरी का असेना 2-3 दिवसाचा क्लास व्हावा असं भारतातल्या सगळ्यांना वाटायला लागलं. पतंजलीच्या आयुर्वेदाचा त्यांनी तसाच भाग उचलला, म्हणजे योग घेतला असं नाही, आयुर्वेद सुद्धा त्यांनी उचलला आणि कालावधीत पतंजली आयुर्वेद नावाची संस्थाच उभी केली. त्या संस्थेमार्फत आज अनेक प्रकारची औषधं मार्केटमध्ये आणली जातात आणि त्या औषधांनी इतक्या प्रचंड मोठ्या म्हणजे असे काही दावे केले जातात की हे औषध घेतलं असता कॅन्सर बरा करण्यापर्यंत बाबा रामदेवांची जाहिरात जाते. आणि ह्या सगळ्या मिसलिडिंग
म्हणजे फसव्या जाहिराती आहेत, दिशाभूल करणारे जाहिराती आहेत, याच्याबद्दल त्यांच्यावरती म्हणजे शासनानं कोणतीही कारवाई केली नाही. आणि शासन कारवाई कशी करेल? बाबा रामदेव, रामकिशन यादव हे 2014 पूर्वी या देशावरती भारतीय जनता पार्टीची सत्ता यावी, नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी केवळ नव्हे तर संपूर्ण भारतभर ते प्रचारासाठी फिरले. त्यांनी स्वतःची पत्रकं काढली होती आणि ते सांगायचे की या देशाचा प्रचंड मोठा ब्लॅक मनी, काळा पैसा स्वित्झर्लंड आणि इतर अशा देशात पडून आहे, तो सगळा नरेंद्र मोदी आणतील आणि हा पैसा आणला की भारतातल्या माणसांना 15 लाख रुपये मोफत देते. काय त्यांनी दावे केले नव्हते? असं म्हणायचे बैठकामधून, योगाच्या क्लासेस मधून की नरेंद्र मोदी तुम्हाला जर ते पंतप्रधान झाले तर 35 रुपये लिटरनी पेट्रोल आणतील. काय टोकाचे दावे सगळे. आज हे सगळे जुमले ठरले, सगळे जुमले. कोर्टासमोर सुद्धा सांगावं लागेल, नाही हा निवडणुकीतला जुमला होता, आम्ही हे काही करू शकत नाही. पण एवढ्यावरती थांबतील ते बाबा कसे? बाबांनी सत्तेच्या शेजार करून, सत्तेसोबत राहून आपला पतंजली आयुर्वेद एवढा असा काही धमाक्यात त्याचं उद्घाटन करून प्रचंड, म्हणजे नरेंद्र मोदींनाच आणलं आणि तिथं तयार होणाऱ्या औषधाच्या जाहिराती खुद्द या देशातले आयुष मंत्रालय असतील किंवा म्हणजे आयुर्वेद असू देत किंवा रेग्युलर ॲलोपॅथी असू देत, यांचे डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते केल्या. कोरोनिल मधल्या कोरोना काळातील औषधं जी बाबा रामदेवनी सांगितली, काढली, त्याला कोरोनिल काहीतरी नाव दिलं आणि त्याची जाहिरात करताना ते सांगायचे यानं कोरोना बरा होणार. बर, बाबा रामदेव एवढ्यावरती थांबले नाहीत. त्यांनी ॲलोपॅथी ट्रीटमेंट देणाऱ्या भारतातल्या समस्त डॉक्टरांच्या वरती मोठ्या प्रमाणात शरसंधान केलं. तोंडाला येईल तसे त्यांच्यावरती आरोप करायचे आणि सगळे स्टुपिड आहेत म्हणायचे. ह्या ॲलोपॅथीच्या ही जी सायन्स आहे, ह्या सायन्सला स्टुपिड अँड बँकरप्ट सायन्स असं बाबा रामदेव उल्लेख करायचे. बरं, एवढं करून थांबले नाहीत. बाबा रामदेवनी इतकं करण्यापाठीमागं आणि त्यांना एवढा सगळा म्हणजे आपण म्हणू माज किंवा गुरमी अशी का आली असावी बरं? तर त्याचं कारण ते भारतीय जनता पार्टीचे जे पंतप्रधान आहेत तेच आपल्या भोवती सगळीकडे आहेत. आपण फोन करून सांगितलं की आयुर्वेदच्या उद्घाटनाला येतात, पतंजलीच्या उद्घाटनाला येतात. या देशाचे मंत्री, आरोग्य मंत्री नितीन गडकरी सारखा भला मोठा मंत्री हे त्या औषधांच्या जाहिराती करतात. म्हणजे औषध ज्यावेळेला मार्केटमध्ये आणायचं आहे त्यावेळेला ते औषध, त्या औषधाची विमोचन आपण म्हणू ते अशा मंत्र्यांच्या हस्ते, केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते व्हायचं. इतकी जबरदस्त वजन होतं मंत्रालयात त्यांचं, केंद्रीय मंत्रालयात आणि रामदेव बाबांचं, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं, की त्याच्या विरोधात कारवाई करण्याचं धाडस कुणी केलं. खरं तर जाहिराती टाकणं हे ड्रग्ज अँड अदर मेडिकल रेमेडीज ऍक्ट 1954, त्याला आपण डोमा असं म्हणतो, याच्या कलम 4 आणि 7 नुसार हे प्रोहिबिटेड आहे. पण रामदेव बाबाला विचारणार कोण? साक्षात पंतप्रधानच मित्र. त्यामुळं रामदेव बाबा बेधडक आपल्याला जे पाहिजे ते करत राहायचे. ह्या रामदेव बाबांनी कोरोना काळात कोरोनिल नावाचं औषध काढलं आणि असं जाहीर केलं की याच्यामुळं कोरोना बरा होतो. त्याच्या उद्घाटनाला साक्षात आरोग्य मंत्री, त्यावेळचे आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन आणि नितीन गडकरी सारखा प्रचंड हेवीवेट मंत्री त्यांना बोलवलं. भारतातल्या तमाम लोकांचा विश्वास बसावा आणि आपल्याला याचा धंदा करता यावा, हे सगळे प्रयत्न बाबा रामदेवनी केले. त्यावेळेला एक गोष्ट अशी घडली
ते जाहिरात आपल्या ह्याची करत असताना ते असे म्हणायचे, अहो ह्या कोरोना काळातील औषधामुळं, ॲलोपॅथीच्या औषधामुळं हजारो माणसं मेली आणि हे स्टुपिड सायन्स आहे, ॲलोपॅथी हे बँकरप्ट झालेलं सायन्स आहे, म्हणजे ह्याच्यातलं सायन्स आहे, ह्याचा काही आता उपयोग राहिला नाही, माझी औषधं बघा, मी दिलेलं औषध वापरून तुमचा कोरोना बरा होईल. आणि एवढं करून न थांबता त्यांनी 21 नोव्हेंबर 23 मध्ये कोर्टासमोर जे सांगितलेलं होतं की आम्ही आता कुठली जाहिराती करणार नाही, त्याच्या विरोधात पुन्हा जाहिराती करायला लागले. इंडियन मेडिकल असोसिएशननं कोर्टामध्ये अवमानना याचिका दाखल केली. या महाभागांनी आपण कोर्टासमोर जे लिहून दिलेलं होतं की मी आता या औषधांच्या जाहिराती करणार नाही, ते मोडून बेदरकारपणे जाहिरात करायला लागले, कारण एवढी सत्ता आपल्या पाठीशी आहे. पण सुप्रीम कोर्टात ही केस उभं राहिले आणि बाबांना समोर हजर व्हायचे आदेश दिले. बाबा हजर झाले आचार्य बाळकृष्णांच्या सोबत. त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकारलं, तुम्ही कसं काय जाहिराती देऊ शकता आणि कायदा कसा मोडू शकता, तुमच्यावरती सुप्रीम कोर्टानं काय कारवाई केली, काहीही कारवाई केली नाही. आणि आता तोड देखलं, लिप सर्व्हिस, तुम्ही माफी मागता, तुमची माफी आम्हाला मान्य नाही. तुम्ही सर्वसामान्य या देशातल्या सामान्य नागरिकांची दिशाभूल करता आहात, हे अत्यंत गंभीर आणि त्रासदायक आहे. तेव्हा तुमच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशा ह्याच्यापर्यंत सुप्रीम कोर्ट आलं, बेंच होतं 2चं. तर त्या बेंचनं सांगितलं तुमच्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे आणि 7 दिवसाच्या आत तुम्ही शपथपत्र देऊन ही कारवाई का करण्यात येऊ नये याचं उत्तर द्यावं, अन्यथा कारवाईस तयार राहावं. अशा पद्धतीचा अत्यंत कडक असा आदेश सुप्रीम कोर्टानं रामदेव बाबांना दिला. रामदेव बाबांच्या आयुष्यात इतकं कडकपणे त्यांना सुनावलं जर असेल कुणी, तर ते सुप्रीम कोर्टानं सुनावलं. आणि आता ते अत्यंत अडचणीत आहेत, सुप्रीम कोर्टासमोर लोटांगण घालतायत आणि माफी मागतायत. म्हणजे आता पुढच्या केसेसमध्ये नेमकं पुढच्या सुनावणीच्या वेळेला काय होईल आता बघण्यासारखी एक मनोरंजक गोष्ट असेल. पण रामदेव बाबाच्या अंगातली हेकडी आपण म्हणू किंवा गुरमी म्हणू, ही गुरमी सबशेल निघून गेली असं म्हणायला काही हरकत नाही. नमस्कार मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.